नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण महाराष्ट्रातील नद्या व त्यांचे उगमस्थान पाहणार आहोत. नदी उगमस्थान तर गोदावरी, भीमा, कृष्णा, तापी, पेंच या नद्यांचे उगमस्थान पाहूया. गोदावरी नदी कोणत्या ठिकाणी उगम पावते तर ते आहे त्र्यंबकेश्वर. त्र्यंबकेश्वर हे तीर्थक्षेत्र आहे नाशिक जिल्ह्यामधलं. येथे गोदावरी नदी उगम पावते. भीमा नदी जसं नावच भीमा आहे तर भीमाशंकर नदीचं नाव पण भीमा आणि उगम पावणारं स्थान पण भीमापासून स्टार्ट होते. तर भीमाशंकर पुणे जिल्ह्यात आहे. तिथे भीमा नदीचं उगम स्थान आहे. नंतर आहे कृष्णा नदी. कृष्णा नदी महाबळेश्वर, सातारा जिल्ह्यात. महाबळेश्वर जे सातारा जिल्ह्यात थंड हवेचे ठिकाण आहे, तेथे उगम पावते आपली कृष्णा नदी. नंतर आहे तापी, बैतूल मध्य प्रदेश. बैतूल सातपुडा मध्य प्रदेशमध्ये. सातपुडा रांग म्हणजे जे सातपुडा पर्वत रांग आहे तेथे MP मध्ये बैतूलमध्ये तापी नदी उगम पावते. नंतर आहे पेंच, शिंदवाडा, हे पण मध्य प्रदेशमधलीच येते. या ठिकाणी पेंच नदी उगम पावते. तर स्टार्टिंग पासून लक्षात ठेवा, गोदावरीचं उगम स्थान त्र्यंबकेश्वर, नाशिक. नंतर आहे भीमा नदी. भीमा नदीचं उगम स्थान भीमाशंकर या ठिकाणी पुणे जिल्ह्यात. तिसरी नदी आहे कृष्णा नदी. कृष्णा नदी सातारा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वर या ठिकाणाहून उगम पावते. नंतर आहे तापी नदी. तापी नदी सातपुडा रांगेत, सातपुडा पर्वत श्रेणीतील बैतूल या सिटीमधून उगम पावते, जे की आहे MP मध्य प्रदेशमध्ये. नंतर आहे पेंच नदी. पेंच नदी पण MP मध्ये उगम पावते. शिंदवाडा तालुका लेवलचं शहर आहे त्या ठिकाणी. नंतर आहे नर्मदा अमरकंटक प्लॅट्यू मध्य प्रदेश. प्लॅट्यू म्हणजे पर्वत. नर्मदा नदीचं उगम स्थान आहे अमरकंटक MP मध्ये आहे. वर्धा नदी सातपुडा पर्वत रांगेत, सातपुडामध्ये मध्य प्रदेशात उगम पावते. नंतर आहे वैनगंगा, सिवनी सातपुडा रांगेत. पैनगंगा अजिंठा बुलढाणा जिल्ह्यात. उल्हास नदी खंडाळा सह्याद्री पर्वतामध्ये उगम पावते. कुठे? सह्याद्रीमध्ये खंडाळा या ठिकाणी उल्हास नदी उगम पावते. महाराष्ट्र नद्यांचे संगम व तेथील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र पर्यटन स्थळे कोणते? तर संगम म्हणजे कुठल्या नदीचं कोणत्या ठिकाणी संगम होते. जेव्हा दोन नद्या किंवा दोन नद्यापेक्षा जास्त नद्या येऊन एका ठिकाणी मिळतात, तर त्या पॉइंटला संगम स्थान किंवा तिथे येऊन नदी मिळतो ते म्हणतात. फॉर एक्झाम्पल, आपली गंगा नदी आहे. गंगा नदी दोन नद्यांपासून बनलेली आहे, उपनदी अलकनंदा आणि भागीरथी. तर अलकनंदा आणि भागीरथी या दोन नद्या ज्या पॉइंटवर येतात त्या पॉइंटला देवप्रयाग या ठिकाणी मिळतात या दोन नद्या, आणि तिथून तिला गंगा म्हटले जातात. तर तसंच आहे हे. प्रवरा नावाची नदी आणि मुळा नावाची नदी नेवासा या ठिकाणी अहिल्यानगर या जिल्ह्यात येऊन मिळतात. प्रवरा आणि मुळा खायचा मुळा, त्यावरून लक्षात ठेवा. मुळा नदी आणि प्रवरा ही नदी अहिल्यानगर जिल्ह्यात कुठल्या ठिकाणी येऊन मिळते तर नेवासा या ठिकाणी. गोदावरी आणि प्राणहिता
गोदावरी आणि प्राणहिता सिरोंचा नावाच्या ठिकाणी किंवा नगरम कुठल्या जिल्ह्यात? गडचिरोली, विदर्भात. तापी आणि पूर्णा नदी या दोन नद्या चांगदेव या ठिकाणी जळगाव जिल्ह्यात येऊन मिळतात. नंतर कृष्णा आणि वेण्णा या दोन नद्या सातारा जिल्ह्यातील माहुली या ठिकाणी संगम होतात या दोन नद्यांचं. नंतर आहे वारणा आणि मोरणा नदी मांगले या ठिकाणी सांगली जिल्ह्यात मिळतात. नंतर आहे तापी आणि पांझरा मुळावद या ठिकाणी येऊन मिळतात, तर हे स्थान धुळे जिल्ह्यात आहे. नंतर आहे भीमा, मुळा आणि मुठा, तीन नावाच्या नद्या. भीमा, मुळा आणि मिठा या तीन नद्या वाळकी या ठिकाणी पुणे जिल्ह्यात वाळकी नावाच्या ठिकाणी मुळा, मुठा आणि भीमा तीन नद्यांचा संगम होतो. नंतर आहे कृष्णा, पंचगंगा या दोन नद्यांचा संगम होते कोल्हापूर जिल्ह्यात नरसोबाची वाडी नावाच्या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यात कृष्णा आणि पंचगंगा नावाच्या दोन नद्यांचे संगम होते. कृष्णा कोयना कराड किंवा प्रीती संगमला येऊन मिळतात, जे की आहे सातारा जिल्ह्यात. नंतर आहे कृष्णा आणि येरळा या दोन नद्या ब्रह्मनाळ किंवा ब्रह्मनाळ हे सांगली जिल्ह्यात येऊन मिळतात. नंतर कृष्णा वारणा हे हरिपूर ठिकाणी येऊन मिळतात, जे की आहे सांगलीत. आणि तापी गोमाई हे प्रकाशे या ठिकाणी येऊन मिळतात, जे की आहे नंदुरबार जिल्ह्यात. नंतर आहे गोदावरी प्रवरा जे अहिल्यानगरमध्ये आहे. या दोन नद्या टोके या ठिकाणी येऊन मिळतात. इंद्रावती, पर्लकोटा, पामुल, गौतमी या भामरगड गडचिरोली जिल्ह्यात येऊन मिळतात. प्रकाशे तालुका शहादा जिल्हा नंदुरबार हे ठिकाण खानदेशाची काशी, दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे. दक्षिण काशी नावाने महाराष्ट्रातील किंवा साऊथमधील कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? तर प्रकाशे जिल्हा नंदुरबार म्हणजे खानदेशामधील सगळ्यात उत्तरेकडील जो जिल्हा आहे तो नंदुरबारच आहे. तर नंदुरबार जिल्ह्यात प्रकाशे नावाचं ठिकाण आहे. त्याला प्रकाशे नावाच्या ठिकाणाला खानदेशाची काशी म्हणून किंवा दक्षिण काशी म्हणून ओळखले जातात. खानदेशाची काशी किंवा दक्षिण काशी. आणि भारताची काशी कोणती तर सगळ्यांना माहीतच आहे. मुळावद जिल्हा धुळे या ठिकाणी कपिलेश्वर मंदिर आहे. कपिलेश्वर मंदिर कुठे आहे? मुळावद जिल्हा धुळे. नंतर आपण बघूया महाराष्ट्र नद्या व त्यांचे काठावरील प्रसिद्ध शहरे कोणती, म्हणजे कोणत्या नदीच्या काठी कोणते शहरे वसलेले आहेत. कुठल्या नदीकाठी कुठले शहरे वसलेले आहे. फॉर एक्झाम्पल हुगली नदी जी आपल्या भारताची नदी आहे, हुगली वेस्ट बेंगॉलमध्ये, त्या नदीकाठी कलकत्ता ही सिटी वसलेली आहे. त्याच प्रकारे मुळा मुठा या नदीकाठी पुणे हे शहर वसलेले आहे. मुळा आणि मुठा सिमिलर शब्द आहे. मुळा मुठा या दोन नद्याकाठी किंवा या दोन नद्याच्या किनाऱ्यावर पुणे हे शहर स्थायिक आहे. भीमा नदीच्या किनाऱ्यावर किंवा काठावर राजगुरुनगर आणि पंढरपूर हे शहर वसलेले आहे. भीमा नदी. पंचगंगा कोल्हापूर,
धाम नदी काठी पवनार, कऱ्हा नदीपाशी जेजुरी आणि बारामती, धाम नदीपाशी पवनार, पांझरा नदीपाशी धुळे, वशिष्ठी नदीपाशी चिपळूण हे शहर आहे. सिंदफणा या नदीपाशी माजलगाव हे ठिकाण आहे. अरुणावती या नदीच्या किनाऱ्यावर किंवा काठावर मानोरा जिल्हा वाशिम हे ठिकाण आहे. गोदावरी नदी काठी नाशिक, पैठण, कोपरगाव, नांदेड, गंगाखेड, पुणतांबा हे 6 ठिकाण स्थायिक आहे. कुठले? गोदावरी नदीकाठी नाशिक, पैठण पुराण नाव आहे पैठण, कोपरगाव, नांदेड, गंगाखेड, पुणतांबा हे ठिकाण आहे. कृष्णा नदी काठी सांगली, मिरज, कऱ्हाड, वाई, औदुंबर, नरसोबाची वाडी, मीना नदीपाशी नारायणगाव. इंद्रायणी नदी काठी देहू आणि आंधळी नावाची 2 ठिकाणे आहेत. प्रवरा नदीवर संगमनेर व नेवासे हे गावे आहेत. कयाथू नदी काठावर हिंगोली आहे. सीना नदी काठावर अहिल्यानगर हा जिल्हा आहे. इरई नदी चंद्रपूर जिल्हा स्थायी आहे. तापी नदीच्या काठावर भुसावळ हे ठिकाण आहे. नाग नदी पासून नागपूर लक्षात ठेवा. बिंदुसरा पासून बीड, B4 बिंदुसरा, B4 बीड. कुंडलिका रोहा, बिंदुसरा, बीड. पंढरपूर जवळ भीमा नदीस चंद्रकोरीचा आकार प्राप्त झाल्याने तिला येथे चंद्रभागा म्हणतात. बरोबर आहे. भीमा नदी काठी किंवा भीमा नदीवर पंढरपूर हे गाव वसलेले आहे. तर आपण असं का म्हणतो की पंढरपूर चंद्रभागेच्या तीरावर वसलेले आहे, काठावर वसलेले आहे? तर पंढरपूर जवळ भीमा नदीस चंद्रकोरीचा आकार प्राप्त होते. म्हणजे पंढरपूर या ठिकाणी जे भीमा नदी आहे जिच्यावर ते वसलेलं आहे ठिकाण, तिला चंद्राच्या आकार प्राप्त होतो त्या नदीला, म्हणून तिला चंद्रभागा असे नाव प्राप्त झालेले आहे. इंडोनेशियामधील बोरोबुदूर येथील स्तूप 9व्या शतकात बांधण्यात आलेला जगातील हा सर्वात मोठा बौद्ध स्तूप आहे. 1919 साली जागतिक वारसा स्थळ म्हणजे युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून यादीत निवड झाली. तर आता आपण महाराष्ट्रातील नदी प्रणाली पाहूया. प्रमुख उपनद्या म्हणजे इम्पॉर्टंट ट्रिब्युटरी रिव्हर्स. राज्यातील प्रमुख नद्या व त्यांची उपनद्या म्हणजे रिव्हर अँड ट्रिब्युटरी ऑफ दॅट रिव्हर पाहूया. जशी गंगा रिव्हरची ट्रिब्युटरी आहे यमुना, सगळ्यात इम्पॉर्टंट ट्रिब्युटरी आहे. आणि मग यमुनाची सोन अशा आहेत ना, तर आपल्याला IMP ट्रिब्युटरी लक्षात ठेवायची आहे. तर मुख्य नदी गोदावरी आहे, जिची लांबी आहे 668 म्हणजे 668 इतकी लांबी आहे गोदावरी नदीची. महाराष्ट्रातील सगळ्यात लांब आणि मोठी नदी आहे ती गोदावरीच आहे. तर गोदावरी नदीच्या ट्रिब्युटरी ज्या उजव्या हाताने येऊन मिळतात, एक राईट असते आणि एक लेफ्ट असते, तर उजव्या हाताने येऊन मिळणाऱ्या
नद्या आहेत आणि ज्या दक्षिणेकडून येऊन मिळतात, उजवीकडून दक्षिणेकडून गोदावरी नदीला जे ट्रिब्युटरी किंवा उपनद्या येऊन मिळतात त्या आहेत दारणा, प्रवरा, मुळा, बोर, सिंदफणा, बिंदुसरा, कुंडलिका, मांजरा आणि मन्याळ. या एकूण 9 नद्या ट्रिब्युटरीज आहे, IMP आहे गोदावरी नदीच्या. तर त्या आहेत आणखी एक वेळा दारणा, प्रवरा, मुळा, बोर, सिंदफणा, बिंदुसरा, कुंडलिका, मांजरा आणि मन्याळ. नंतर डाव्या राईट ट्रिब्युटरी बघितल्या आपण ज्या साऊथ पासून येऊन मिळतात. आता डाव्या उत्तरेकडून येऊन मिळणाऱ्या नद्या बघू, म्हणजे लेफ्ट साइड मधून येऊन मिळतात उत्तरेकडून वरून. त्या आहे कादवा, शिवना, खाम, दुधना, दक्षिण पूर्णा, प्राणहिता आणि इंद्रावती. इंद्रावती, प्राणहिता खूप जास्त IMP आहे, कधीही विचारले जातात. कादवा, शिवना, खाम, दुधना, दक्षिण पूर्णा, प्राणहिता आणि इंद्रावती या सहाय्यक नद्या आहेत गोदावरी नद्यांच्या, ज्या उत्तरेकडून लेफ्ट साइडने येऊन मिळतात, म्हणजेच डाव्या. नंतर आहे भीमा नदी. भीमा नदीची लांबी आहे 451. उजव्या नद्या त्या दक्षिणेकडून येऊन मिळतात, भामा, इंद्रायणी, पवना, मुळा, मोठा, करह्या, बोर, नीरा आणि मान नदी. डाव्या उत्तरेकडून येऊन मिळतात वेळ, कुकडी, मीना, घोड, पुष्पावती, सीना आणि भोगावती. आणखी एक वेळा रिपीट करू, भामा, इंद्रायणी, पवना, मुळा, मुठा, करह्या, बोर, नीरा आणि मान या नद्या दक्षिणकडून, साऊथकडून, उजवीकडून येऊन मिळतात. तर डावी बाजूने उत्तरेकडून येऊन मिळणाऱ्या नद्या वेळ, कुकडी, मीना, घोड, पुष्पवती, सीना आणि भोगावती या आहेत भीमाच्या सहाय्यक नद्या. नंतर आहे कृष्णा नदी, जे की आहे 282 लांबीची, म्हणजेच 282. तर उजव्याकडून मिळणाऱ्या नद्या कोयना, वेण्णा, वारणा, पंचगंगा, दूधगंगा आणि वेदगंगा. डाव्याकडून येरळा, नंदला, अग्रणी. वर्धा नदीच्या उजव्या पश्चिमेकडून मिळणाऱ्या नद्या आहे पेणगंगा, वेमला आणि निरगुडा. डाव्याकडून कार, वेना, जाम, बोर नदी, नंद नदी, इरई नदी आणि वैनगंगा नदी. नंतर वैनगंगा नदीची लांबी 295 इतकी आहे. उजव्या पश्चिम कडून मिळणाऱ्या नद्या आहे कन्हान, मूल नदी, सूर नदी, बावन, थडी नदी, पेंच, नाग नदी जे की नागपूर, पेनगंगा नदी. डाव्या बाजूनी वाघ, चुलबन, गाढवी आणि दीना नदी. वैनगंगा बघितली, आता पैनगंगा. उजव्या बाजूने फक्त एक नदी आहे जी दक्षिणेकडून येऊन मिळते, कयाथू नावाची आहे, कयाधू. डाव्या बाजूने उत्तरेकडून पूस नदी, अडाण नदी, आरणा नदी, विदर्भा नदी, वाघाडी नदी, खुनी नदी आणि अरुणावती नदी येऊन मिळतात. आणखी छोट्या छोट्या आहेत पण त्या इम्पॉर्टंट नाही आहे, एवढ्या लक्षात ठेवला तरी चालेल. नंतर आहे मांजरा नदी. मांजरा नदीच्या उपनद्या ट्रिब्युटरीज आहेत तेरणा, कारंजा, लेंडी, मन्याळ, तावरजा. मांजरा नदीची भारतातील एकूण लांबी आहे 724 किलोमीटर. नर्मदा नदीची लांबी आहे 54 महाराष्ट्रात. देवगंगा, देवनाड, उदाई या ट्रिब्युटरीज आहे. नर्मदा नदीच्या नंतर आहे तापीची लांबी आहे 208.
वाघूर, गिरणा, अंजनी, उत्तर पूर्णा, पांझरा, बुराई, अमरावती, नागन, गोमाई, देहली, अरुणावती, मोर, गुळी, अनेर, काटेपूर्णा, मोरणा, बुरी, वाकी या ट्रिब्युटरीज आहेत तापी नदीच्या. आणखी एक वेळा पुस्तकातून रेफर करा, तुम्हाला नक्की कळेल, किंवा मी सांगितलं तर ते टिक मार्क करा, कारण एवढंच इम्पॉर्टंट आहे. तर महाराष्ट्रातील नदी प्रणालीचा एक चार्ट आहे. तर त्या चार्ट नुसार आपण पाहू शकतात की मोस्ट इम्पॉर्टंट नद्या कोणत्या आणि त्यांच्या ट्रिब्युटरीज कुठल्या. तर महाराष्ट्रात नदी प्रणालीचे 2 भाग पडतात, जे की आहे कोकणातील नदी आणि जे पठारावरील नद्या आहे. तर कोकणातील नद्या पश्चिम वाहिनी नद्या असेही म्हणतात, कारण ते वेस्ट फ्लोविंग रिव्हर्स आहे, म्हणून त्याला पश्चिम वाहिनी नद्या म्हणतात. अरबी समुद्रास येऊन मिळतात, म्हणजे त्या वाहतात आणि अरेबियन सी मधील समुद्रात जाऊन विसर्जित होतात, किंवा ते त्यांचं पाणी तिथे गोळा करतात. दमनगंगा, सूर्या, वैतरणा, तानसा, उल्हास, सावित्री, विशिष्टी, काळ, कुंडलिका, तेरेखोल, शास्त्री या नद्या इम्पॉर्टंट आहेत, ज्या की आहे कोकणातील नद्या, पश्चिम वाहिनी नद्या, वेस्ट फ्लोविंग रिव्हर्स. पठारावरील नद्या याचे 2 सब डिव्हिजन बनतात, जे आहे पूर्व वाहिनी नद्या, म्हणजेच ईस्टकडे वाहते, आणि सेकंड आहे पश्चिम वाहिनी, जे वेस्टमध्ये वाहते. ईस्टमध्ये वाहणाऱ्या नद्या बंगालच्या उपसागरात मिळतात, बे ऑफ बेंगॉलमध्ये ड्रेन होतात त्या नद्या, त्यातलं पाणी, आणि पश्चिम वाहिनी नद्यातलं अरेबियन सी म्हणजे वेस्टमध्ये ते आपलं पाणी अरेबियन सी मध्ये ड्रेन करतात. तर बंगालच्या उपसागरात मिळतात त्या नद्या कोणत्या, ज्या पूर्व वाहिनी आहेत, गोदावरी, भीमा आणि कृष्णा. नंतर पश्चिम वाहिनी नद्या ज्या अरेबियन सी मध्ये ड्रेन होतात त्या आहे नर्मदा आणि तापी, 2च नद्या इम्पॉर्टंट आहे. दक्षिण वाहिनी नद्या आहे वर्धा आणि वैनगंगा, 2च. याचे सब ट्रिब्युटरीज असणार, पण ते इम्पॉर्टंट नाही आहे. विदर्भातील दक्षिणी वाहिनी नद्या असेही यास म्हणतात. गोदावरीस जाऊन मिळतात वर्धा आणि वैनगंगा. तर आजसाठी एवढंच, बाकीचं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. नमस्कार.